श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, राज्य सरकारनं अलीकडेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली. याच पार्श्वभूमीवर या योजनेचं स्वरूप, त्याचे लाभ आणि विविध घटकांच्या अपेक्षा या आणि अशा विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोतेहो, कधी नापिकी तर कधी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं 36,585 कोटी रुपयांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला नुकतीच मंजुरी दिली. राज्यातल्या जवळपास 55 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं 2 लाख रुपयांपर्यंतचं थकीत पीक कर्ज पूर्णतः माफ केलं जाईल, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयांचं थेट प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. दुसरीकडे प्राप्तिकर भरणारे, 25,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन किंवा निवृत्ती वेतन घेणारे आणि लोकप्रतिनिधी मात्र या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. राज्याच्या शेतकऱ्याला आर्थिक संकटातून मुक्त करण्याच्या उद्देशानं राबवल्या जाणाऱ्या या योजनेविषयी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया. साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे आणि साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. आणि या बाबतीमध्ये काही अडचणी निकषात काही शेतकरी बसत नाहीत. या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या काही गोष्टी लक्षात आणून या बाबतीमध्ये काय बदल करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. आपण 30 जून पूर्वी आपण सगळ्याला देतोय आणि या बाबतीमध्ये अजून अटीमध्ये एखाद्या दुसऱ्या अटीमध्ये अजून सुधारणा करणं गरजेचं आहे. या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय घेतील. श्रोतेहो, या कर्जमाफी योजनेमुळे वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी त्याला समांतरपणेच याचा लाभ राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठीही होणार आहे. आता शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार असल्यानं कृषी क्षेत्रातली गुंतवणूकही वाढू शकणार आहे. संकटाच्या काळात सरकारचा मदतीचा हात सोबत असल्यानं उत्पादन वाढ आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतकऱ्यांची प्रयोगशीलताही वाढीला लागेल. या दृष्टीनंच ही योजना कृषी क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कशी उपयुक्त ठरेल याविषयी अधिक सांगताहेत राज्याच्या कृषी आयुक्तालयातील प्रक्रिया आणि नियोजन विभागाचे कृषी संचालक विनयकुमार आवटे. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनाने नुकतीच 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही जाहीर केली आहे. आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017मध्ये, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019मध्ये व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 करून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे. आता 2026च्या या शासन निर्णयानुसार शासनाने पुन्हा सर्वसाधारणपणे सुमारे 36,585 कोटी निधी मंजुरीसह कर्जमुक्ती योजनेसाठी मान्यता दिली आहे. या योजनेतून 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत कर्जाची उचल केलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे माफ केले जाणार आहे. यामध्ये काही लोक जे आहेत ते अपात्र देखील असणार आहे. त्यामध्ये आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद सदस्य हे देखील अपात्र असणार आहेत. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या जे अधिकारी कर्मचारी यांचे एकत्रित वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे असे अधिकारी कर्मचारी यातून वगळण्यात येणार आहेत. तसेच महावितरण, एस.टी. महामंडळ, शासनाच्या इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे यांना लाभ मिळणार नाही. मात्र यातून चतुश्रेणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. याचबरोबर शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून जे व्यक्ती प्राप्तिकर भरतात तर त्या व्यक्तींना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. आणि माजी सैनिक वगळून ज्यांचे निवृत्तीवेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे असे लोकांना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. सर्वसाधारणपणे यामध्ये 2022 ते 2025 पर्यंतच्या 3 आर्थिक वर्षापैकी 2 आर्थिक वर्षात नियमानुसार ज्यांनी कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देखील देण्याचं प्रावधान या शासन निर्णयान्वये करण्यात आलेलं आहे. यामध्ये
सर्वसाधारणपणे 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीसाठी जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 16 लाखाहून अधिक शेतकरी हे याच्यामध्ये पात्र आहेत. तर अशा प्रकारची ही कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा शेतीसाठी नवीन बियाणं घेणं, खतं घेणं, शेतीचे मध्ये नवनवीन प्रयोग करून आपल्या शेतीचं उत्पन्न वाढवणं, शेतकऱ्यांचं एकूण उत्पन्न वाढवणं यासाठी जे आहे चालना मिळणार आहे आणि यातून शेतकऱ्यांना पुन्हा संस्थात्मक कर्जपुरवठा देखील उपलब्ध होणार आहे, ज्या माध्यमातून शेतकरी आपली शेती जी आहे ती सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावलं ही उचलू शकतील. यामध्ये सर्व प्रकारच्या जमीन धारणेसाठी म्हणजे अल्प, अत्यल्प ते बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे. मात्र एकत्रित थकबाकीची मुद्दल आणि व्याजासहची रक्कम जास्तीत जास्त रुपये 2 लाखपर्यंत ही त्यामध्ये कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेलं अल्पमुदत पीक कर्ज पुनर्गठन, पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2 लाख असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेमध्ये समावेश असणार आहे. मला वाटतं की अशा पद्धतीने ही चांगली योजना आहे. शासनाचा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी खरं तर कर्जाच्या ओझ्याखाली जे आहे ते राहू नये, त्यांना नियमित कर्जाची परतफेड करता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी देखील आपला उत्पादनाचा खर्च कमी करणे, नैसर्गिक शेतीला चालना देणे, जमिनीची सुपीकता वाढवणे, यासाठी जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जमिनीतला जो काही पिकांचे अवशेष आहेत, काडी कचरा आहे, त्याचं कंपोस्ट खत करणं किंवा त्याचं सेंद्रिय आच्छादन करणं या पद्धतीचा वापर केला पाहिजे. जमिनीला आडवी मशागत करणे, पिकांची योग्य पद्धतीने फेरपालट करणे, एकदल आणि द्विदल धान्याची पिकं ही आलटून पालटून तसेच पट्टापेर पद्धतीने घेणे, अशा विविध उपाययोजनांचा वापर करून शेतकरी आपला उत्पादनाचा खर्च कमी करून उत्पन्नामध्ये शाश्वत आणू शकतात. याचबरोबर उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर करण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे. यातून उत्पन्न देखील वाढतं आणि प्रत देखील सुधारते. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन उत्पादित मालाची योग्य प्रकारे साठवणूक प्रक्रिया, त्याच्यामध्ये त्याचं बॅगिंग, पॅकिंग करून विकल्यास त्यांना अधिक बाजारमूल्य जे आहे तर ते मिळू शकतं. यासाठी शासनाच्या विविध योजना देखील आहे, त्याचा देखील लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा हे अपेक्षित आहे. अशा प्रकारे कर्जमुक्ती योजना च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा शेतीविषयक व्यवसाय करण्यासाठी सक्षम करण्यात आलेला आहे. शेतकरी देखील त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली शेती अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. श्रोते हो, या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल असा राज्य सरकारला विश्वास आहेच. त्यामुळेच विरोधक तसंच शेतकरी संघटनांनीही या योजनेचं स्वागत केलंय. त्याचवेळी या योजनेसाठीच्या पात्रतेच्या निकषांमुळे अनेक गरजू शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची तसंच ही पूर्ण कर्जमाफी होणार नसल्याची शक्यताही काही संघटना व्यक्त करतायत. याच पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा पूर्ण लाभ शेतकऱ्यांना मिळावा आणि अंतिमतः ते पुन्हा कर्जाच्या विळख्यात सापडू नयेत, याबद्दल किसान सभा या शेतकरी संघटनेचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आपण ऐकूया. शेतकरी कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांची जी मागणी होती त्यानुसार 30 जून 2026च्या आत कर्जमाफी करण्याचं जे आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं ते पाळत आहेत. याबद्दल किसान सभा आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र हे करत असताना शेतकऱ्यांचा सातबारा खऱ्या अर्थानं कोरा होण्याची अपेक्षा आम्ही सगळे बाळगून होतो. मात्र ज्या अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे सातबारा कोरा होण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये काही बदल करावेत अशा प्रकारची विनंती राज्याच्या सरकारला किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना करतायत. विशेषतः 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला अशा शेतकऱ्यांचं कर्ज जर आता थकलेलं असेल आणि ते या योजनेत पात्र असतील तरी सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे यात काही बदल करून त्यांना लाभ देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे ओटीएसचे शेतकरी आहेत त्यांना 2 लाखाच्या पुढचं कर्ज भरावं लागणार आहे. आजच्या वाईट अवस्थेमध्ये ते भरणं त्यांना मुश्किल जाणार आहे, कारण खूप वाईट नुकसान मागच्या हंगामामध्ये त्यांचं झालेलं आहे. त्याच्यामुळे ती अट सुद्धा खरं तर काढण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे नियमित शेतकरी आहेत तेही संकटग्रस्त शेतकरी आहेत. त्यांचं नुकसान शेतीचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्यामुळे त्यांना 50,000 रुपयावर त्यांना एक प्रकारे बोळवून घालणं हे खरं तर फार अन्यायकारक आहे
आणि म्हणून सरकारला आम्ही विनंती करतोय की त्याचा सुद्धा पुनर्विचार करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कशा प्रकारे कर्जमुक्त करता येईल यासाठी पावलं टाकण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर काही अटी शर्तीमध्ये सहकारात काम करणारे, कारखान्यात काम करणारे, हंगामी साखर कामगार, एसटी मध्ये काम करणारे किंवा एमएससीबी मध्ये काम करणारे गरीब कामगार 25,000च्या पेक्षा त्यांना जास्त उत्पन्न आहे एवढं सांगून अपात्र करण्यात आलेलं आहे. मला वाटतं ते सुद्धा शेतकऱ्यांची लेकरं आहेत आणि 25,000 रुपयात कुटुंब चालत नाही, सहकाराचे पगार वेळेवर होत नाही. हा सगळा विचार करून त्यांना सुद्धा वगळणं चुकीचं होईल. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा परिणाम म्हणून आता काही आदिवासी, दलित, गरीब माणसं निवडून जातात. त्यांना सुद्धा या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. मला वाटतं ह्या सगळ्याचा पुनर्विचार सरकारने केला पाहिजे. खऱ्या अर्थानं शेतकरी सक्षम करण्यासाठी आणि कर्जमुक्त करण्यासाठी हे बदल करण्याची आवश्यकता किसान सभेला वाटते आहे. शेतकरी कर्जमाफी करण्याच्या संदर्भात जेव्हा किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी आंदोलने केली आणि माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबरोबर शेतकरी संघटनांची ज्यावेळी बैठक झाली तेव्हा शेतकरी परत कर्जबाजारी होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं त्यांनी सांगितलं होतं. त्याचं आम्ही स्वागत केलं होतं. ते म्हणाले की प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती गठीत करतो आहोत आणि ही समिती शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये त्यासाठी शिफारशी करेल. त्या समितीच्या बद्दल आमची वेगळी जरी मतं असली तरी सुद्धा आता ती समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांनी काही अहवाल तयार केलेला आहे. त्यामुळे तो अहवाल काय आहे, शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये यासाठी या समितीनं काय शिफारशी केल्यात हे खरं तर सार्वत्रिक करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवानं तो अहवाल अभ्यासासाठी, पाहण्यासाठी अद्याप उपलब्ध झालेला नाहीये, तर तो या अनुषंगाने उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांचा परिणाम असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, त्याच्यामुळे तोट्यात आहे हे मला वाटतं सर्वांना मान्य आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीमालाला रास्त भाव देणं, त्याच्यासाठीची हमी त्यांना देणं, शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करणं, नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विम्याचं संरक्षण त्याला देणं आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या विकास कामासाठी ज्या जमिनी काढून घेतल्या जातात किंवा ते कसतात जमिनी, वन जमिनी असतील, देवस्थानच्या जमिनी असतील, आकारीपट जमिनी असतील, मात्र त्या त्यांच्यावर नावावर नाहीयेत, ह्या सगळ्याची मालकी शेतकऱ्यांना देणं, हे 4-5 प्रमुख उपाय जर केले आणि घामाचं दाम शेतकऱ्यांना कसं मिळेल यासाठी जर धोरणं राबवली गेली तर ह्या कर्जाच्या आणि कर्जमाफीच्या दुष्टचक्रामधून आपल्याला बाहेर पडता येऊ शकतं. सरकारने त्या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. श्रोते हो, सरतेशेवटी योजना कोणतीही असो ती आकडेवारीपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात बळीराजा कर्जाच्या विळख्यातून मुक्त होणं हीच अवघ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.